चार्जरचा ब्लास्ट झाला तरी घर जळतं. माझ्या घरात लाईव्हिटरचा ब्लास्ट झाला तेही बुधवारी पहाटे 3 वाजता, तरी स्वामींनी ते सावरून घेतलं. चला छान अशी मेहंदी काढली. मेहंदी काढलीच नाही तेवढ्यात लई कस्टमर आला पार्लरचं. मग काय, कस्टमर आलं म्हटल्यावर ते कस्टमर करणं आपलं कर्तव्यच आहे. मग ते कस्टमर केलं. ते कस्टमर चालू होतं तोपर्यंत मग नंतर घरात खूप जास्त पसारा झाला होता. नंतर सगळं घर नीटनेटकं क्लीन आवरून घेतलं. उपवास होता गुरुवारचा. साबुदाण्याची खिचडी, मिरच्या वगैरे तळल्या. त्यानंतर क्लासेस वगैरे मस्त घेऊन घेतले. आज सुट्टींमुळे काही मुलं गावाला गेले, जेवढे होते त्यांचे क्लासेस घेतले. आपली घरघंटी म्हणून अशी छोटीशी गिरणी पण आहे, सो त्याच्यात दळणं पण चालू होते. नंतर भांड्यांचा एवढा गराडा पडला होता ना, चला म्हटलं मग तो पण आवरायला घेतला. आणि काय दुकानात गिऱ्हाईकांचे आवाज आला का लगेच तिकडे जावं लागतं. पळपळ खूप धावपळ होऊन जाते. त्यानंतर सगळ्यात बेस्ट मोमेंट होती लाईफमधली पहिली, की पिल्लूनी माझ्यासाठी स्वतःच्या हाताने चहा बनवला. ॲक्च्युली ही मोमेंट आहे ना खूप छान होती. कारण की ज्यावेळेस आपले मुलं आपल्याला एक ग्लास पाणी जरी देतात ना, तरी ते खूप जास्त गोड लागतं. सो त्याच्या हाताने मला डायरेक्टली चहा बनवून दिला. म्हणजे अविस्मरणीय क्षण होता तो माझ्या आयुष्यातला. सुद्धा मी कॅप्चर केला. म्हणजे लाईफटाईम माझ्या तो लक्षात राहील किंवा मग मी त्याला बघू शकेल. त्यानंतर आपल्या मुलांना ना पैशाने किंवा प्रॉपर्टीने थोडं कमी वाटलं ना, म्हणजे कमी राहिली ना प्रॉपर्टी, पैसे तरी चालेल, पण संस्काराची शिदोरी ना प्रत्येक आईवडिलांनी मुलांना द्या. आईवडिलांची जाणीव करून द्या. हेच म्हणणं आहे. कारण की यूथ येते आजकालचं, चांगलंच पाहिजे. बाय.